माता पिता तयाची या तुकोबाऱ्या म्हणतात. त्यांचे माता पिता धन्य. काव तुकोबाराय तुम्ही धन्यता माता पिताला देता. तुकोबाराय तुम्हाला असं म्हणता आलं असतं आपुलेता जो असे जागता धन्य मेहना मेहुनी तयाची या धन्य सासू सासरे तयाची या म्हणता आलं असतं. पण काव तुकोबाराय तुम्ही माता पिता तयाची या म्हणतात. का तुकोबाराय माता पिता म्हणतात? नीट ऐका. आईतला तुकोबाराय अगोदर घेतात. आईचा अगोदर माता म्हणतात नंतर पिता म्हणतात. का तुकोबाराय माता पिता म्हणतात? नीट ऐका. अरे दादा जेवढं ऐका तुम्हाला सगळं कीर्तन नाही कळालं तरी चालेल. फक्त एवढं 5 मिनिटं फक्त मला द्या. फक्त 5 मिनिटं मला द्या. बस हा कार्यक्रम सफल झाला. फक्त 5 मिनिटं द्या. ऐका काय असतं आईचं प्रेम. काय असतं आईचं प्रेम. ज्याला हात नाही त्याला कळत असते हाताची किंमत. ज्याला पाय नाही त्याला कळत असते पायाची किंमत. ज्याला डोळे नाही त्याला कळते डोळ्याची किंमत. ज्याला माय नाही त्याला कळते मायची किंमत. आणि ज्याला बाप नाही त्याला कळत असते बापाची किंमत. काय असतं आईचं प्रेम. पुरुष मंडळ ऐका. अरे आईचं काय प्रेम असतं. रात्री 1:30 वाजता तुम्ही घरी जावा पुरुष मंडळ. अरे तुमच्या पावलाच्या आवाजावरनं जीव उठते ना तिला आई असं म्हणतात. पण दरवाजा वाजवला तरी सुद्धा उठत नाही तिला पत्नी असं म्हणतात. नीट ऐका. दरवाजा उघडल्या एकच प्रश्न विचारते बाळा अरे काय खाल्लं का. त्याला आई असं म्हणतात. पण दरवाजा उघडल्या एकच प्रश्न विचारते अहो किती कमवलं. तिला पत्नी असं म्हणतात. बरं का पुरुष मंडळ ऐका. दादा बापू ऐका ना. एक काम करा. पत्नीच्या रुमालानं तोंड पुसा आणि आईच्या पदरानं तोंड पुसा. पत्नीच्या रुमालानं तोंड पुसा आणि आईच्या पदरानं तोंड पुसा. पत्नी म्हणेल अहो पुसू नका माझ्या रुमालानं तोंड. का तुमच्या तोंडानं माझा रुमाल घाण होईल. आणि आईच्या पदरानं तोंड पुसा. आई म्हणेल लेका पुसू नको रे माझ्या पदरानं तोंड. का माझ्या पदरानं तुझं तोंड घाण होईल. एवढं प्रेम जी करत असते ना दादा तिला आई असं म्हणतात. काय असतं आईचं प्रेम. काय असतं आईचं प्रेम. डोळे मिटून जी प्रेम करते दादा तिला पत्नी असं म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते दादा तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते दादा तिला आई असं म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय असतं बापाचं प्रेम. ऐका काय असतं बापाचं प्रेम. काय असतं बापाचं प्रेम. लोकांनी आई या शब्दाचा अर्थ सांगितला. म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संघ म्हणजे आई आहे. अरे सांगितलं लोकांनी मान्य करू. लोकांनी आईला लंगड्याचं पाय म्हणलं दुधावरली साय म्हणलं. श्यामनं त्याची आई सांगितली. श्यामनं त्याची आई सांगितली. श्यामनं त्याचा बाप नाही सांगितला. लोकांना विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे तर लोक म्हणतात आई साहेब जिजाऊंचे. लोक शहाजी राजेचं नाव मात्र घेत नाहीत. लोकांना विचारलं कृष्ण कुणाचा तर लोक म्हणतात कृष्ण देवकीचा यशोदेचा. पण लोक यमुना नदी पार करून नेणाऱ्या वसुदेवाचं नाव मात्र घेत नाहीत. अरे दादा बाप कोण असतो. बाप म्हणजे न समजणारं पात्र असतं. ऐका आपल्या जीवनातला न समजणारा बाप. बाप कोण असतो ऐका. मुलाला नोकरी लागली पण गावभर पेढ वाटणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते रे. पण मुलाला नोकरी लावण्यासाठी लाखो रुपये डोनेशन भरणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात राहत नाही. काय असतं बापाचं प्रेम. ऐका काय असतं बापाचं प्रेम. अरे बापाचं प्रेम कळणं वाटतं तेवढं सोपं नसतं. मुळात बाप कळणं सोपं नसतं. जीवनामध्ये बाप फक्त 2 वेळेस कळतो. पहिल्यांदा ऐका पहिल्यांदा आपण कोणाचं तरी बाप होतो तेव्हा. आणि दुसऱ्यांदा आपला बाप ह्या जगाचा निरोप घेतो तेव्हा. ह्या 2 वेळेस कळतं रे दादा आपला बाप कोण असतो ते. बाप कोण असतो. बाप म्हणजे पताकेची काठी असतो. ऐका लोक पताकेकडे पाहतात काठीकडे कोण बघत नाही. लोक झाडाकडे पाहतात खोडाकडे बघत नाही. लोक इमारतीकडे पाहतात पायाकडे कोण बघत नाही. तसा बाप म्हणजे इमारतीचा पाय आहे. बाप म्हणजे झाडाचं खोड आहे. बाप म्हणजे पताकेची काठी आहे. लोक घराकडे पाहतात. लोक घराची प्रगती पाहतात. पण घराची प्रगती कुणामुळे झाली. लोक त्या बापाकडे पाहायचं विसरून जातात. लोक त्या बापाकडे पाहायचं विसरून जातात. काय असतं बापाचं प्रेम. ऐका बापाची चप्पल तुटली ना नाही दुसरी घेणार. तुटलेली चप्पल बाप स्थळेनं बांधणार. पण मुलाला मात्र 2-3 हजाराचा चांगला बोट घेऊन देणारा तो बाप असतो. फाटलं बापाचं बनेल फाटलेलं बनेल बाप गाठीनं बांधणार. पण मुलाला मात्र 4-5 हजाराचे चांगले कपडे घेऊन देणार. अरे बाप आजारी पडला नाही जाणार दवाखान्याला. स्वतःचं दुखणं स्वतःच्या अंगावरती काढणार. पण मुलाला मात्र चांगले पण मुलाला शिक्षणाला 1 रुपया कमी पडू देणार नाही. अरे हे बापाचं प्रेम असतं. बाप कधी कळतो थोडासा ऐकू द्या. काय असतं बापाचं प्रेम. हरी माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव. आठवा आपला बाप.
कुणी मायेनं पुसताना, कुणी मायेनं पुसताना उरी उंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना उरी उंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना बाप कोण असतो हे त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठिकाण जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसच होत या, मला कसच होत या. कुणी बाबा म्हणताना, कुणी बाबा म्हणताना उरी उंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना हा बाप असतो. म्हणून आपुलेता जोसे जागता धन्य माता शब्द घेतलाय. परत पिता धन्य माता पिता तयाची या. तुकोबर दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कुळी कन्या पुत्र होतेचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा, सर्वांनी प्रेमाने वा क्या